स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मुलाने स्वयंघोषित घोषणा पत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद जळगाव जामोद नगर परिषदेत केली आणि नगर परिषदेनेही कुठलीही शहानिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं आणि याच मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले 10 लाख रुपये उडवले। आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला। हे धक्कादायक घटना घडली आहे जळगाव जामोद शहरात। प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणा पत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली। जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्र या मुलाला देऊन टाकलं। प्रेमसिंह राजपूतने याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले 10 लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला। ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला आणि विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्रही कौशल्याबाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलं। 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील 10 लाख रुपयेही त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली। त्यावेळेस कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली। कौशल्याबाई आता एकट्याच एकाकी जीवन जगत असून मी जिवंत आहे असं त्यांना आपल्या मृत्यूचं प्रमाणपत्र घेऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागत आहेत। 2 महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप कौशल्याबाईंनी केला। विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणे मागण्याची वेळ कौशल्याबाईंवर आली आणि नगर परिषदेचाही भोंगळ कारभार। नगर परिषदेने जिवंतपणे कौशल्याबाईंना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हातात दिलं। या संपूर्ण प्रकरणामुळे आता स्वतःचं घर विकून बँकेत 10 लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही। मात्र या सगळ्या प्रकारामुळे नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। माझं नाव कौशल्याबाई कमलसिंह राजपूत। माझ्या मुलांनी माझा मकान होता, माझ्या मकान विकून मी FD केलेली होती बँकेत। माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची FD मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली। 2 महिने झाले माझी तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जगायचा सहारा काहीच नाही। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।